निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। या अंतराळात अनंत ग्रह तारे नक्षत्र चंद्र सूर्य आहेत। ते अविरतपणे भ्रमत आहेत। त्यातला जो नाद ध्वनी आहे तो ओमकार आहे। ओमकार हा अनाहत असा नाद आहे। तो मूल स्वर आहे। ब्रह्मांडाच्या या नादाचं सदैव स्मरण राहिलं पाहिजे, म्हणून त्याचं एक शक्तिपीठ असावं असं वाटतं। स्वामी, ही कल्पना तर अद्भुत वाटते आहे, परंतु ह्यातून काय साध्य होईल? प्रत्येक मनुष्याचं उपास्य दैवत आराध्य हे वेगवेगळं असू शकेल। प्रत्येकाचे गुरु सद्गुरु हे वेगवेगळे असू शकतील। त्यांच्या साधना पद्धती भिन्न असतील, परंतु या सर्वांच्या मुळाशी ओमकार आहे। हा नाद सर्वांना एकमेकांशी जोडणारा आहे। बाहेरून कितीही भिन्नता असली तरी सर्वांचा अंतर्नाद हा एकच आहे। पृथ्वीवर हे शक्तिपीठ कुठे असावे असं तुम्हाला वाटतंय? मी असे स्थान शोधतो आहे जिथे सगळे साधक भक्त उपासक ओमकार या अंतर्नादाशी जोडले जातील। हे स्थान कुठे असावं ह्याबद्दल मी काही सुचवू का स्वामी? अवश्य पार्वती। मला वाटतं हे स्थान एका पवित्र नदीच्या तीराजवळ असायला हवं, जिथे सदैव जलाभिषेक होत राहील। तुझा विचार मला आवडला आहे पार्वती। आपण हे शक्तिपीठ नर्मदेच्या तीरावर स्थापित करू। नर्मदा मला अतिप्रिय आहे, त्यामुळे आपण नर्मदेच्या काठावर निवास करू। स्थान निश्चित झाले। नर्मदेच्या किनारी एक डोंगर आहे, तिथे आपण प्रतिष्ठापित होऊ। समस्त ब्रह्मांडाला मी सांगू इच्छितो, नर्मदेच्या काठी मी आणि पार्वती ओमकारेश्वर या रूपात अखंड निवास करणार आहोत। जो भक्त इथे येऊन श्रद्धेने दर्शन घेईल त्याला आम्ही ज्ञान सौख्य आरोग्य प्रदान करू। इथे जो नर्मदेच्या जलाने ओमकारेश्वरला अभिषेक करेल त्याचे सर्व कर्मभोग नष्ट होतील। त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील। संपूर्ण सृष्टीला जाग आली। आपण चतुर्थ ज्योतिर्लिंगाची स्थापना केली हे सर्वांना समजलं आहे। जालिंदर, कानिट अशा रीतीने ओमकारेश्वर या ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली। भक्तांसाठी हे एक पूजनीय शक्तिपीठ स्थापित झाले। प्रभू, आपण सांगितल्याप्रमाणे जो भक्त इथे येऊन नर्मदेच्या जलाने अभिषेक करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। तो भक्त ओम या आदिस्वराशी जोडला जाईल। प्रभू,
या तीर्थस्थानाचे महात्म्य अवर्णनीय आहे, परंतु आम्ही भक्तांपर्यंत आणखी काय पोहोचवायला हवं हे आपण सांगावे. ओंकारेश्वर या रूपातील हे शिवलिंग प्राकृतिक आहे. इथे जेव्हा मंदिर उभे राहील तेव्हा त्याचे शिखर होईल, तेव्हा त्या शिखरावर मीच महाकालेश्वराच्या रूपात असेल. माझे महाकालेश्वर हे जे स्वरूप आहे त्याच्या नजीकच ओंकारेश्वर आहे. कोणताही भक्त तीर्थयात्रा करत असताना त्याने शेवटी ओंकारेश्वरचे दर्शन घ्या. नर्मदेचे जल वाहावे तेव्हाच त्याची तीर्थयात्रा पूर्ण होईल, फलश्रुत होईल. हे शास्त्र नाही, पण भक्तांनी मला आणि पार्वतीला इथे भेटायला यावं. भक्तांची सुखदुःख जाणून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी श्री महादेव आणि मी या ठिकाणी स्थित आहोत. प्रभू, माते, आपण सांगितलेली गोष्ट आम्ही भक्तांपर्यंत निश्चित पोहोचू. भक्तांनी आपल्या तीर्थयात्रेची सांगता ओंकारेश्वर या पवित्र स्थानी येऊन करावी. ताराई, हे समजे नाथ महाराजांना हुडकाय जाऊन लई वेळ झाला ना. मी अभि त्योच विचार करते. आता पण ती आलं पाहिजे होतं त्यांनी. त्यांना नाथ महाराज गावलेच नसतात. आता ते समज या देवी आईलाच ठाव. हवं हवं काय झालं? नाथ महाराज कुठं आहे ती? हा, आम्ही लई उडाकलं त्यासनी, पण ते कुठं बी सापडले नाहीत. असं कसं? रानात नाही हुडकलं का? अशी एक बी जागा राहिली नसल जिथं आम्ही त्यासनी हुडकलं नाही. देवी आई, माझ्याकडून लई मोठी चूक झाली बघ. मी तुला विनवणी करतो, काय बी कर आणि ते नाथ महाराज जिथं कुठं असतील त्यासनी माघारी आमच्या गावात पाठव. करुणावतारम् संसार सारम् हे ओंकारेश्वरा, हे शूलपाणी, आपल्या दर्शनासाठी आम्ही आलो आहोत. हे नीळकंठा, आपल्या चरणी आमचा सादर प्रणाम. ओम नमोजी अपरिमितता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंद, शाश्वतता, हेरंबतता, जगद्गुरु. ज्योतिर्मय स्वरूपा, पुराण पुरुषा, अनादि सिद्धा, आनंदवन विलासा, माया चक्र चाळका, अविनाशा, अनंत वेशा. जय जय विरूपाशा पंचवंदना, कर्माध्यक्ष शुद्ध चैतन्य, मनोज दमना, मनोज दमना, मनमोहना. हे ओंकारेश्वरा, हे प्रभो, माते, आज ओंकारेश्वर स्वरूपात आपण आम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिलं. आम्ही धन्य झालो. मच्छिंद्र, गोरक्ष, जो मनुष्य नाथपंथाची श्रद्धापूर्वक भक्ती करेल, जो
नवनाथांचा आदर करेल त्याच्यावर आम्ही नेहमी प्रसन्न राहू. नदी जशी सागराला येऊन मिळते तशी मनुष्याने नाथांची केलेली भक्ती आमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यावर आमची कृपा राहील, त्याचं कल्याण होईल. शुभम भवतु. कानिफ, आपण जे काही ऐकतो आहोत, पाहतो आहोत, ते पुढे अनंत काळ लोकांच्या स्मरणात राहील. हे आपलं दायित्व आहे. होय गुरुदेव. सगळ्यांसाठी काम करत असताना या शक्तिपीठांचं महत्व काय आहे हे सगळ्यांना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. भविष्यात सगळे भेद विसरून एकत्र यायला निमित्त पाहिजे का नाही. मुळात ही जी स्थानं आहेत का नाही, ती साधनेसाठी आहेत. इथे भक्तांनी साधकांनी येऊन साधना करावी. इथे अपरिमित ऊर्जा आहे का नाही, तिचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. म्हणजे जो परम हेतू आहे तो साध्य होईल. गुरुदेव, ओंकारेश्वराचं दर्शन झालं आहे. आता आपण त्या गावी प्रस्थान करूया का, जिथे खरं तर लोक आपल्याला शोधून दमले आहेत. होय गोरक्षा, मीही तोच विचार करतोय. श्रीकृष्ण चरित्र आपण त्यांना का सांगत होतो हे त्यांना आता समजेल. आणि आता त्यांना त्यांची चूक तर निश्चित समजली आहे. प्रत्येक नाथ हे नारायणाचेच अवतार आहे गोरक्षा. त्यामुळे त्यांनी केलेली श्रीकृष्णाची भक्ती ही अखेर आपल्यापर्यंतच येऊन पोहोचणार आहे. आणि गुरुदेव, तुम्ही म्हणालात तसं, जसा प्रत्येकाचा भाव तसाच त्याचा देव आणि भक्ती. प्रस्थान करूया. ये. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख 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 निरंजन. शुभम भवतो. नाथ महाराज, आम्ही तुम्हाला लई हुडाकलं, पण तुम्ही कुठं बी दिसला नाही. तुम्ही असं अचानक निघून गेलात तर समद्या गावाला वाईट वाटलं बघा. आमची चूक आमच्या ध्यानात आली नाथ महाराज. तुम्ही म्हणलात तसा देवी आईनं मला दृष्टांत दिलाय. भीमाजी, साक्षात भगवती कालीने तुला दृष्टांत दिला आहे, परंतु आम्ही जे सांगू पाहतो आहोत ते अजून तुझ्या ध्यानात येत नाही. तू गावात आग्रह धरलास की केवळ ह्या काली मातेची, जिला तू देवी आई म्हणतोस, फक्त तिचीच पूजा करायची.
आणि त्यासाठी वेळ प्रसंगी तू लोकांवर जोर जबरदस्ती केलीस। एक ध्यानात घे भीमाजी, काल आणि काली हे एकच आहे। जसं जिथे कृष्ण आहे तिथे राधा आहे, तसंच जिथे काल आहे तिथे काली आहे। संपूर्ण तत्व शेवटी एकाच जागी येऊन थांबतं। सगळं एकरूप आहे। तुम्ही पुन्हा आमच्या गावात आलात हे आमचं भाग्य आहे। आता तुम्ही सांगाल तसं करू आम्ही। हे बघा, आता गोकुळाष्टमी झाली, कृष्ण जन्मही झाला, त्याची तिथीही निघून गेली, परंतु श्रीकृष्ण हे सदैव आपल्या सोबत आहेत आणि राहणार आहेत। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी श्रीकृष्ण जन्म एकत्रित मिळून साजरा करा आणि त्यासाठीची तयारी करा। गावात ही परंपरा अखंडपणे सुरू असू द्या। दरवर्षी अगदी भक्तिभावाने कृष्ण जन्मोत्सव साजरा करा। होय नाथ महाराज, आम्ही हे समद ध्यानात ठेवू। आणि भीमाजी, अजून एक महत्वाचं, ह्या गावामध्ये ज्या कोणाला जे कुठलं दैवत पूजायचं असेल, त्याची आराधना करायची असेल, ते त्याला करू द्या। प्रत्येकाला आपलं उपास्य निवडण्याचा अधिकार आहे, ते स्वातंत्र्य आहे। आज पतूर मी तुम्हाला जे काही सांगत आलो ते समजा विसरून जा आणि नाथ महाराजांनी सांगितलेलं ऐका। आजपासून मी नाथ महाराजांना गुरु मानलंय। माझ्यासाठी काली माता, देवी आई आणि श्रीकृष्ण देव समजा एकच आहेत। आमचा तुमच्यावर कोणचा बी अडकाव नाही। तुमच्या मनाला पटन त्या देवाची पूजा करा तुम्ही। हा नाथ महाराज, तुम्ही आमच्या गावात आलात आणि आमच्या गावाचं गोकुळ झालं बघा। नाथ महाराज, तुमच्यामुळे आम्ही सगळेच सुखी झालोय। आता आमच्यासाठी फक्त तुम्हीच देव आहे। आदेश, अलख निरंजन। नाथ महाराजांचा जयकार असो। नाथ महाराजांचा जयकार असो। अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो। अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो। अलख निरंजन। काय वार्ता आहे? कधी समजणार मला? महाराज, गोकुळात पुतना मावशी पोहोचल्या आहेत। त्यांनी गोपिकेचं मायावी रूप घेऊन त्यांच्यात मिसळल्या सुद्धा आहेत। हे सांगायला इतका उशीर? महाराज, आपले गुप्तहेर तिथेच आहेत। त्यांच्याकडून माहिती आली आणि लगेच आपल्याला सांगायला आलोय। कृष्ण नाव ठेवलंय काय? पुतनाने त्याला मारलं, ही वार्ता मला लवकर ऐकायची आहे। क्षमा असावी महाराज, पण ते कार्य होईल आणि त्यात कोणतीच अडचण दिसत नाही। आकाशवाणी झाली होती, देवकीचा 8वा पुत्र मला मारेल। ती आकाशवाणी मला खोटी ठरवायची आहे। आपण म्हणत आहात तसंच होईल महाराज। लवकरच शुभ वार्ता कळवतो। गोकुळात पुतना मावशी कधीही कृष्णापर्यंत पोहोचेल। अहो, कसला एवढा विचार करताय? काही नाही। महादू काका येऊन गेल्यापासून पाहतेय मी, तुम्ही चिंतेत आहात। काय झालंय? विशेष काही नाही यशोदा, तू नको विचार करूस। अहो, असं काय म्हणताय? तुम्हाला मी काय आज ओळखतेय का? काय झालंय ते स्पष्ट सांगा पाहू। मी तुला इतकंच सांगेन यशोदा,
की तू एक क्षणही कृष्णापासून दूर जाऊ नकोस. अहो मी तर त्याची काळजी घेतेच आहे, पण आज तुम्ही असं का म्हणताय? काही घडलंय का? यशोदा, एक ध्यानात ठेव, कंस काही शांत बसणार नाही. मला असा सुगावा लागलाय की कंसाची माणसं आपल्या गोकुळात आली. कृष्णाच्या जीवावर बेतेल असं काहीतरी करण्याचा प्रयत्न तो करणारच. म्हणजे आपण त्याची एवढी काळजी घेतोय तरी कृष्णाच्या जीवाला धोका आहेच म्हणायचा. आपल्याला जास्त चिंता करण्याची गरज नाही. आपलं हे गोकुळ गाईगुरांनी, आपल्या माणसांनी भरलंय. त्यामुळे अनोळखी कोणी आलं तर लगेच आपण ओळखू शकतो, पण इतर कोणालाही कृष्णाजवळ येऊ द्यायचं नाही. जे अमंगल आहे त्याला मंगल सहनच होत नाही. जे अपवित्र आहे त्याला पवित्र नकोच असतं. जे अशुभ आहे त्याला शुभ नकोच असतं. तसंच कंस आणि पुतना ह्यांना श्रीकृष्णाचं अस्तित्व सहनच होत नव्हतं.